श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिक मास व्रतकथा किंवा पुरुषोत्तम मास कथा याची पौराणिक कथा पाहणार आहोत. अतिशय सुंदर कथा असणार आहे. जो पण कोणी व्यक्ती संपूर्ण कथा ऐकेल त्याची प्रत्येक इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होईल. आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की उद्यापासून म्हणजेच 17 मेपासून अधिक मासाची सुरुवात होत आहे आणि तो 16 जूनला समाप्त होणार आहे. अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला गेला आहे. या महिन्यामध्ये आपण कोणती पण सेवा करू, उपासना करू तर त्याचं 33 पटीनं अधिक फळ आपल्याला प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच या संपूर्ण अधिक महिन्यामध्ये जर आपण दररोज ही कथा ऐकली तर आपली प्रत्येक इच्छा मनोकामना ही नक्कीच पूर्ण होईल. भगवान श्री हरिविष्णूंना हा महिना समर्पित असल्यामुळं या महिन्याचं महत्त्व हे धार्मिक दृष्टीनं खूप आहे. चला तर मग अशी कथा पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग अशा सुंदर कथेला सुरुवात करूया. अवंतीपूर नावाचं एक नगर होतं. तिथे दोघे भाऊ राहत होते. मनानं श्रीमंत परंतु धनानं गरीब होते. मोठ्याच्या बायकोचं नाव होतं रूपवती आणि धाकट्याच्या बायकोचं नाव होतं मुग्धा. एकदा ते दोघेही भाऊ कामधंद्यासाठी परगावी निघून गेले. तेव्हापासून थोरली जाऊबाई महाराणीसारखी बसून राही. धाकट्या जावेकडून सगळी कामे करून घे. एकदा तर थोरली एवढी संतापली की तिनं धाकटी जाऊ मुग्धाला घराबाहेरच काढलं. बिचारी धाकटी एका शेजारणीच्या ओसरीवर राहू लागली. त्या वर्षी अधिक मास आला. अधिक मास आल्यानंतरनं थोरलीनं पुरुषोत्तम व्रताची तयारी केली. धाकटीला वाटलं आपणही हे व्रत करावं, म्हणून ती थोरल्या जावेच्या घरी गेली आणि म्हणाली, जाऊबाई, पुरुषोत्तम व्रत जे आहे तर ते कसं करायचं माझी इच्छा आहे, परंतु मला त्या व्रताची काहीच माहिती नाही. तुम्ही मला सगळी व्रताची जी विधी आहे तर ती सांगाल का? थोरली जाऊ मात्र खूप कपटी आणि भारी दृष्ट होती. धाकटीला म्हणाली, तुला काय जमणार पुरुषोत्तम व्रत, परंतु तुझा आग्रह असेल तर सांगते बाई, पण हे व्रत गुप्त आहे. मी सांगेन ते दुसऱ्या कोणालाच सांगायचं नाही. धाकटीनं कबूल केलं. थोरलीनं दुष्टपणानं उगीच काहीतरी खोटनाटं रचून तिला सांगितलं आणि म्हणाली, अधिक मास म्हणजे मलिन मास. या महिन्यात आपण मलिन राहायचे. मलिन गढूळ पाण्यात स्नान करायचे. मळकट वस्त्र वापरायची. शिळंपाळं उष्ट खरकट पदार्थ खायचे. न उजवलेल्या पिंपळाच्या झाडाची पूजा करायची. आता अधिक मास म्हटल्यानंतरनं पिंपळाच्या झाडाला तर खूप महत्त्व आहे, कारण की या झाडामध्ये साक्षात भगवान श्री हरिविष्णूंचा वास असतो. तर अशा न उजवलेल्या या पिंपळाच्या झाडाला नमस्कार करून म्हणायचं, पिंपळा पिंपळा माझ्या घरी जेवायला ये. असं महिनाभर रोज करायचं, म्हणजे देव प्रसन्न होईल. धाकटीला हे खरं वाटलं. ती रोज त्याचप्रमाणे वागू लागली. पिंपळाला नमस्कार करून आपल्या घरी जेवायला बोलवू लागली. होता होता उद्यापनाचा दिवस आला. थोरलीनं 108 ब्राह्मणांना जेवायला आमंत्रण दिलं. तिचं ऐकून धाकटीनंही ब्राह्मणांना जेवायला आमंत्रण दिलं. व्रताच्या आनंदाच्या भरात तिला आपल्या गरिबीची जाणीवच राहिली नाही. रोजच्याप्रमाणे ती पिंपळाच्या झाडाला, देवा देवा माझ्या घरी आज उद्यापन आहे, तुम्ही जेवायला या. तेव्हा पिंपळातून म्हणजेच पिंपळाच्या झाडातून भगवान श्री हरिविष्णू प्रकट झाले. तिचा मोठा भोळा भाव आणि खरी भक्ती बघून ते तिला म्हणाले, ठीक आहे, मी जेवायला येतो. कोणी विचारलं तर आपला भाऊ जेवायला येणार आहे असं सांग. धाकटीचा आनंद गगनात मावेना. ती घरी आली. घरात काय होतं नव्हतं ते सगळं गोळा करून कसाबसा स्वयंपाक केला.
एक लाडू केला तेवढ्यात श्री विष्णू जेवायला आले. ते तिला म्हणाले, ताई, बाहेर 108 ब्राह्मण जेवायला आले आहेत. ती विसरूनच गेली होती की धड एका माणसापुरता सुद्धा स्वयंपाक आपल्याला बनवता आला नाही. मग 108 ब्राह्मणांना कसं जेवू घालणार? इतकं अन्न आपल्या घरामध्ये शिल्लक नाही. आता काय करायचं? भगवान विष्णूंनी तिची चिंता दूर करायचं ठरवलं. ते म्हणाले, आता असं कर, एक केळीचं पान आण, एक द्रोण घे आणि माझ्यासाठी केलेला लाडूही आण. धाकटीनं विष्णूंच्या सांगण्याप्रमाणेच केलं. मग श्रीविष्णूंनी त्या पानाचे 108 तुकडे केले, द्रोणाचे 108 तुकडे केले आणि तेही वाढले. तेव्हा श्रीविष्णूंच्या कृपेनं 108 पात्र पंचपक्वान्नांनी भरली. ब्राह्मण आले, जेवले, तृप्त झाले आणि धाकटीला अनंत आशीर्वाद प्राप्त करून देऊन गेले. तिकडे थोरलीच्या घरी चमत्कार झाला. तिनं तयार केलेले सर्व पदार्थ नाहीसे झाले. 108 ब्राह्मण उपाशी राहिले. रागाने तिला शाप देत निघून गेले. धाकटी अगदी गरीब आहे. आपण तिला खोटं नाटं सांगितलं तरीही तिनं 108 ब्राह्मणांना भोजन कसं दिलं याचंच थोरलीला नवल वाटलं. धाकटी थोरल्या जावेला नमस्कार करून म्हणाली, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अधिक मासाचं व्रत केलं, म्हणून भगवान विष्णू माझ्यावरती प्रसन्न झाले आणि त्यांच्याच कृपेनं उद्यापनही पार पडलं. धाकटीला आपण खोटं सांगितलं, पण तिने ते खरं मानून भक्तिभावानं व्रत केलं, म्हणूनच तिला भगवंताची प्राप्ती झाली. तिनं धाकटीचे पाय धरले, तिची क्षमा मागितली. तेव्हा आकाशवाणी झाली, जे कोणी श्रद्धेनं अधिक मास पाळतील, पुरुषोत्तम व्रत करतील, त्यांना मी असाच प्रसन्न होईल आणि त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना मी नक्कीच पूर्ण करेल. त्यानंतरनं त्या दोघी जावा एकत्र आनंदात नांदू लागल्या. श्री विष्णूंच्या कृपेनं त्यांचा संसार सोन्याचा झाला. तर अशाच पद्धतीनं तुम्हा सर्वांचा संसार आनंदाचा, सुखाचा हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. तर ही होती अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम व्रताची पौराणिक कथा. आणि बघा, कथेत सांगितल्याप्रमाणेच आपण जर हा अधिक मास पाळला किंवा अधिक मासाचे जे पण काही नियम आहेत तर ते पाळून संकल्प करून अधिक मासाचं म्हणजेच पुरुषोत्तम व्रत जर केलं तर आपली प्रत्येक इच्छा मनोकामना ही नक्कीच पूर्ण होत असते. कारण की हा महिना 3 वर्षातून एकदाच येत असतो आणि या महिन्याचं पौराणिक दृष्टीनं देखील महत्त्व जे आहे तर ते खूप अधिक आहे. त्यामुळे प्रत्येकानं आवर्जून ही जी कथा आहे तर ती या अधिक मासामध्ये नक्की ऐकावी किंवा वाचावी. तर आजची कथा कशी वाटली नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.